पार्वते हर हर. अरे चिटिंग कशाला, तुम्हाला आईची फिकर पडली वाटते मोठी. हा आवाज वाढवून देता मग तुम्ही हारणार नाही का? राधा रमण भगवान की. आपले जवळ जवळ ठेवले, त्यांना सांगितलं का आमच्या पॅनल मध्ये? बर तुमचे झालं पुरुष मंडळी. बाबा येता ना व्यवस्थित पर्यंत? चला मग तिथून सगळ्या पुरुष मंडळींचा आवाज आला पाहिजे मला. उमापती महादेव की. बरोबर आहे, माग बसले आप्पाजी असेल ना, कदर आली नाताला. असो सर्वांनी मात्र देव आहे तसे भोळे, स्वभाव कसा आहे भोळा. आणि मग एक त्यांचाच भक्त आला, त्याला कळालं काय की देवादिदेव आहे कसे भोळे, त्यांचा स्वभाव भोळा आहे. ज्याला जे मागितलं त्याला ते देऊन देते असं त्याला माहिती पडलं. का? कारण पार्वतीसाठी सुंदरशी लंका निर्माण केली, सुवर्ण नगरी, सोन्याची नगरी, आणि देऊन दिली रावणाने मागितल्यावर. एवढे भोळे असं माहीत पडलं. मग लगेच आलंय. आल्यानंतर काय तर या राक्षसाने देवादिदेव महादेवांना प्रसन्न केला, पूजा केली, आराधना केली. देवादिदेव महादेव प्रसन्न झाले आणि म्हणाले माग वरदान. त्यावेळेला त्याने वरदान मागितलं. म्हणे काही नाही, तुम्हाला काय प्रिय आहे? नेहमी येऊन भस्म प्रिय आहे हे माहिती होतं, म्हणून आणून इकडून तिकडून आणायची भस्म, आणि भस्म आणून मात्र भोलेबाबांवरती चढवायची. भोलेबाबा झाले मग ते सगळं पाहून प्रसन्न. आणि प्रसन्न झाल्यानंतर जेव्हा माग म्हटलं, त्यांनी मागितलं काय? देवादिदेव भोलेबाबांना तो म्हणू लागला, कारण त्याचं लक्ष होतं देवादिदेव महादेवांची पत्नी कोण? पार्वती. आपण जे थाटामाटात विवाह सोहळा संपन्न केला, या पार्वतीवरती त्याचा होता डोळा. आणि म्हणून तो म्हणू लागला मला पाहिजे कोण? पार्वती. आणि त्यासाठी म्हणून मी आपला गेम. पण लक्षात आलं की वरदान तर दिलं, पण हे भोळे देव आहे, भेटलं की नाही, बरोबर आहे की नाही, याचं चेक तर करायला पाहिजे ना दिलेलं वरदान. मग कुठं चेक करायचं? आपला डोळा कोणीकडे आहे? कोणीकडे? तुमचा इकडे असेल नाही, कदा कदा तर इकडे. पण या महिषासुराचा बरोबर ना हो म्हणणारे झोपल्या. आता आपण भस्मासूर पाहतोय. भस्मासुराचा डोळा होता पार्वतीकडे. तो म्हणाला आता आपण भस्म केलं. ठरलं. भस्मासूर निघाले देवादिदेव महादेवांना भस्म करण्यासाठी. लगेच देवादिदेव महादेवांना लक्षात आलं. मग काय? देवादिदेव महादेव पडताय पुढं पुढं. शंकरजी हा धावतात समोर, आणि मागून काय तरी हा भस्मासूर शंकरजीच्या मागून धावताय. कशाला? देवादिदेव महादेवांना भस्म करायचं. आणि तेवढ्याच रस्त्यात आल्या पार्वती माता. तसं तर पार्वती माता गेल्या होत्या आपल्या सासरी. आणि मग हे देवादिदेव महादेवांची अवस्था मात्र पावल्या गेली नाही विष्णू भगवंताला. आणि विष्णू भगवंतांनी तिला गेली पार्वती स्वरूप धारण केलं. आणि आले देवादिदेव महादेव मोहिनी अवतारात. अगदी सुंदर अशी पार्वती स्वरूप धारण केलाय. मोहित केलं कोणाला? त्या भस्मासुराला. चला भस्मासूर. आणि भस्मासूर आले लगेच. मग माझ्या नाथापेक्षा भारी, चला नाचूनच दाखवा. ठेवले महाराज शस्त्र हातातले. आणि मग काय तर नाचायला सुरुवात केली. कोणी? नाचायला सुरुवात केली यांनी. जसं नाचायला सुरुवात केली, चला नाचा. तुम्ही थांबा. जशी नाचायला सुरुवात केली, नाचणं पाहिलं
नृत्य भारी नाचतंय, आमचे नाट्य भारी नाचतंय. याच्यापेक्षा नाचून दाखवायला सुरुवात केली. कसं नाचायचं असते पहा, असं नाचत असते. जसं मी करताय तसंच तुम्ही माझं पाहून करा. हा करा. करायला सुरुवात केली नृत्य. तसंच हा करू लागला. हळूहळू ते हात दोन्ही ठेवले कमरेवर पार्वतीने आणि नाचत आहे. साईडनी चला, साईडनी असं झाला. जसं कमरेवर हात ठेवून पुढे गेले मागे येत आहेत, सरळ मागे येत आहेत. भस्मासुरही मागे येत आहे. हळूहळू ते कमरेवरचे हात नेले खांद्यावरती आणि खांद्यावरती हात ठेवून पण नाचत आहे. गोल गोल फिरा, स्वतःच्या भोवती गोल. हा फिरा गोल गोल. तसंच गोल गोल फिरायला लागल्या. तसंच भस्मासुर गोल 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 फिरायला लागले. स्पीड वाढवली. हात बाजूला केले, दोन्ही हात बाजूला केले. स्पीड वाढवून मात्र नृत्य करू लागले. तसे नृत्य करता 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 देहभान विसरून गेले आणि हळूहळू दोन्ही हात वर न्यायला लागल्या. दोन्ही हात वर नेले आणि वर नेल्या मात्र सांगितलं आता माहीत सारखं करायचंय, दुसरं काही करायचं नाही, माझ्यासारखं करायचंय. आणि करायला लागलेत. आणि करता करता या विश्वमोहिनी जगतजननी पार्वती स्वरूपिणीने आपले दोन्हीही हात मात्र स्वतःच्या डोक्यावरती ठेवले. तसेच हात ठेवले भस्मासुराने जागीच भस्म झाले. जगतजननी जगदंबा माता की. आणि अशा प्रकारे या देवादिदेव महादेवांना भस्मासुराच्या तावडीतून मात्र सुटका केली. आणि हे भस्मासूर जागीच भस्म होऊन गेले. म्हणून कोणत्याच गोष्टीचा अभिमान नको. अति तिथं म्हणा ते बाई वर बसा. अति झालं की काय होते माती. भस्मासुराचं अति झालं होतं. सुंदर असं वरदान मिळालं होतं, पण त्यांनी गैरवापर करायला सुरुवात केली. स्वतःच भस्म झाले. आणि म्हणून मात्र सर्वांनी आपल्याकडे जे धन संपत्ती आहे भगवंतांनी दिलेली आहे. आता तुम्हाला काय झालं असं थकले सुंदर असं या ठिकाणी सर्वांना महाराजांनी बोलवून आणलं. त्यातले अर्धे पळून गेले महाराजांना पाहून. महाराजांची शरीर प्रकृती पाहून वाटलं असेल नेते की काय आणि खाटे की काय असं वाटलं का रे तुम्हाला. पण हे थांबलेत आणि सुंदर असं यांनी सहकार्य केलं. चला सर्वांनी एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवा. एवढ्या
काय जे झाले होते की नाही त्यांनाही वाटलं, कारण मला इकडून आदेश 9चा आलाय. 9ला ठीक 9 वाजता कथासत्र प्रारंभ होईल आणि हे उर्वरित संपूर्ण कथा उद्या सकाळच्या सत्रात आपण सुंदर अशा श्रवण करू. प्रत्येकाने या आणि अशा तयारीत या की निश्चित मात्र देवादिदेव महादेवांनी आपण उद्या केलेलं स्मरण, महापर्वावरती केलेलं महास्मरण, महाआरती, महापूजा, महासाधना स्वीकार केली पाहिजे आणि आपल्याला अपेक्षित आहे ते फल मात्र प्रदान केलं पाहिजे. निश्चित भोले बाबा करतील आणि आज एवढ्या संख्येने आल्यात, उद्या देखील याच संख्येने यांच्या राहिल्यात घरी. फक्त महिला मंडळीच नाही तर पुरुष वर्ग देखील सर्वांनी या आणि आनंद घ्या. उद्याही सुट्टी आहे आपल्या मुलांना, मुलींना, बहिणींना, सर्वांना ना. मामा, काकू, आत्या, मावशी, काकाजी, आजोबा, आजी सगळ्यांनी या आणि सगळ्यांनी मात्र या देवादी देव महादेवांच्या शंभूनाथांना उद्याचं महापर्व आहे, व्रताचं सार आहे ही महाशिवरात्रीची एकादशी. इतरही एकादशी नसेल केल्या आतापर्यंत 11 महिन्यातल्या 11 महाशिवरात्री, पण उद्याची केली तर या वर्षभरातल्या 11चं पुण्य प्रदान केल्या वाचून राहणार नाही. म्हणून उद्या तरी सर्वांनी आवर्जून करा. अभ्यंग लवकर उठा, आंघोळी करा, ते काही घरचे पूजाविधी आहे सगळं करा, आपले नित्यकर्म करा आणि मग 9ला या. सुंदर अशी कथा प्रारंभ होईल. त्यानंतर मात्र देवादिदेव महादेवांची साक्षात महादेव भोलेबाबा या ठिकाणी आहेत. या शिव महापुराणाची ग्रंथपूजा होईल आणि त्यानंतर संपूर्ण नियोजन कसं आहे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण आयोजक मंडळी सांगतील. येताना बघा आज चॉकलेट तुम्हाला दिलेत, चहा दिलेत, महाप्रसाद देत आहे, पण हे मंदिर कोणाचं दुसऱ्याचं नाही तर कोणाचे आपले. आणि म्हणून या मंदिरात मात्र होणारं अन्नदान आहे किंवा जे काही तुम्हाला दिल्या जात आहे नाश्ता, चॉकलेट, बिस्किट, गोळ्या, चाय, ते सगळं करताना तुम्ही एवढंच नाही तर पूजाला येताना हळद कुंकू गुलाल बुक्का आणता, त्याचे पॉकेट डब्बे आणता, कापूरची डब्बी, त्यानंतर अगरबत्तीचे पॉकेट, हे सगळं चहा पिल्यानंतर कपन, चॉकलेटचे हे प्लास्टिक, हे असं जिथल्या तिथं टाकू. कारण हा मंदिर सुंदर असा परिसर आणि याला स्वच्छ ठेवणं हे कोणाचं कर्तव्य आहे? आपल्या गावातलं मंदिर आहे म्हणजे आपलं आहे तर हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून प्रत्येकाने हे आपलं समजून पार पडा. तन मन धनाने सेवा करा. एवढे चॉकलेट खाल्ले हे सगळे परिसरातले सगळे प्लास्टिक मात्र हे लहान लहान काय पटपट